मंडळी, भारतात तुरुंगात असलेल्या विचाराधीन कैद्यांना मतदानाचा अधिकार मिळेल का, यावर आता सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. त्यामुळं जर का हा निर्णय पास झाला तर तुरुंगातील कैद्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळू शकतो. सध्या भारतातील 1130 तुरुंगांमध्ये अंदाजे 4.5 लाख कैदी आहेत आणि त्यापैकी 75% जास्त अजून दोषी ठरलेले नाहीत. म्हणजेच त्यांचा अजून खटला संपलेला नाही, पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि याच्यावर आता वकील डॉक्टर सुनीता शर्मा आणि प्रशांत भूषण यांनी न्यायालयात मुद्दा उभा केला आहे. याचिकेत म्हटलं आहे की लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असायला हवा आणि देशातही कॅनडा, ब्रिटन सारख्या देशांमध्ये विचाराधीन कैद्यांना मतदानाचा अधिकार आहे. मग आपल्या देशात का नाही? निवडणूक आयोगाने 2016 मध्ये नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड मोहिमेत असं म्हटलं होतं की तुरुंगातही मतदान केंद्र किंवा ई पोस्टल मतपत्रिका वापरता येतील. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. मात्र संविधानाच्या कलम 326 मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. मात्र लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 62(5) नुसार तुरुंगात असलेल्या सर्व व्यक्तींना दोषी ठरवलेले गेलेले असोत किंवा नसोत मतदान करण्यापासून बंदी आहे. ही संपूर्ण बंदी संविधानाच्या कलम 14 आणि 21चं उल्लंघन करते. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेतं हे बघावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? विचाराधीन कैद्यांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.